आजच्या या आपल्या गोड कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या गावावरून आलेल्या माझ्या आई दरेकर साहेबांच्या आई, या महानगरीच्या माजी महापौर शिंदेताई, आमच्या चारुशीलाताई, हिरे मॅडम, उपस्थित कैलास महापती साहेब, आमचे बंधुतुल्य प्रभाकरजी राहुल साहेब आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केलं या माझ्या सर्व भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. त्यानं आपण बघितलं तुमचा मान सन्मान का केला जातो गेल्या कोविड काळापासून, तर आपली संस्था गेले 15 वर्ष पालघर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे, झडपोली 200 लोकवस्तीचं गाव आहे. त्या गावामधनं आपल्या संस्थेने कामाला सुरुवात केलेली आहे का आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते स्वार्थाशिवाय केलं पाहिजे. प्रत्येकासाठी तर प्राणीही जगतात, पक्षीही जगतात. आपण कुठेतरी एक पाऊल पुढे जाऊन आपण आपल्या समाजासाठी, आपल्या मातीसाठी काहीतरी काम केलं पाहिजे जन्माला आलोय तर. त्या उद्देशाने आपली संस्था काम करते आणि असं काम करत असताना आपण बघितलं का कोविड काळामध्ये तुम्ही सर्वजणी का अगदी आमच्या महापौरताई असतील त्याही का स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून घराघरामध्ये फिरत होते, जनजागृती आपण करत होतात. अगदी एकनाथजी शिंदे साहेबांना तर 2 वेळेस कोविडही झाला होता, परंतु समाजाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव बाजूला ठेवून स्वतःच्या घरातील लहान लहान मुलं म्हणा, अगदी सासू सासरे आई वडील यांना पणाला लावून तुम्ही लोक काम करत आहात. तुमचा मान सन्मान सरकार करेल तेव्हा करेल. या देशाचे आपण नागरिक आहोत, राज्याचे नागरिक आहोत, त्या दृष्टीने तुमचा मान सन्मान केला पाहिजे. या दृष्टीने गेल्या 4 वर्षापासून आपण भाऊबीजेच्या कार्यक्रमाचं आयोजन करतोय. त्यानं नुसतं भाऊबीज रक्षाबंधन करून आणि आपला समाज पुढे नाही जाणार. आता काल परवाचीच गोष्ट आपण मी एक बघितली, वाचण्यात लेख आला का सुब्रता राय नावाचे सहारा ग्रुपचे मालक होते. तेही असे तुमच्या आमच्यासारख्याच गरीब घरातून जन्माला आले होते. अगदी त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं गोरखपूर या मधून, उत्तर प्रदेशमधून, आणि त्यांनी शिकत असताना त्यांनी व्यवसायाकडे वळाले. अगदी काही 1000-2000 रुपयात व्यवसाय सुरू केला आणि मरताना आपण बघितलं असेल, कोणी तुम्ही आंबे व्हॅली कधी ऐकली असेल किंवा सहाराचं नाव ऐकलं असेल का, किती मोठ्या ग्रुपचे मालक म्हणून ते मरण पावले. भाई जन्माला आपण कोणत्या घरात जन्माला आलो हे महत्त्वाचं नाही, मरताना आपण काय करून गेलो, किती मोठे झालो हे आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानं मी तलासरीपासून सुरुवात केली भाऊबीजेला. भाऊबीजेच्या पहिल्या दिवसापासून अगदी सख्या बहिणींना पण 3ऱ्या दिवशी भाऊबीज करायला भेटली. का तुमचं आमचं नातं हे सख्या बहिणी पलीकडचं आहे. तुमचं सर्व दुःख हे जिजाऊचं दुःख आहे. तुमच्या स्वतःचे आजारपण राहू दे, कुटुंबाचे आजारपण राहू दे, हे जिजाऊचं आजारपण आहे. आपल्याला आपली मुलं तर शिकवायची आहेत त्यांना, परंतु आपल्याला समाजातील तळागाळातील आजच्या भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने मनाशी ठरवलं पाहिजे. हे नातं रूढ ठेवायचे असेल, ऋणानुबंध कायम ठेवायचे असतील तर आपल्याला समाजातील ज्याला आई वडील नाही, वडील नाही, अशा मुलामुलीला प्रत्येकाने आपण एकेकाने शिकवलं पाहिजे. जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे जिजाऊ तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला आर्थिक बोजा आम्हाला माहिती आहे, आशाताईंना 2000, 3000, 5000 रुपये मानधन मिळतं. शहरामध्ये राहत असल्या आमच्या नर्सताई, पोलीसताई जरी असल्या तरी प्रचंड महागाई, भाडं असतं, त्यामुळे त्यांना परवडलं नाही. तर तुमच्याबरोबर जिजाऊ आहे का त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी जिथे खर्च कमी पडेल तिथे आपण खर्च उभू. परंतु आपण प्रत्येकाने मनाशी ठरवलं पाहिजे का आपला जन्म गरिबीत गेला, आपल्या परिसराचा जन्म गरिबीत गेला, परंतु आपल्याला आपल्या समाजातून एक चांगला अधिकारी घडला पाहिजे. आणि तो जेव्हा अधिकारी घडेल, माझे मुलं तर शिकतीलच परंतु शेजाऱ्याचा मुलगाही शिकेल, त्यावेळेस माझा जन्म सार्थकी झाला. अशा प्रकारे आपण प्रत्येकाने मनाशी ठरवलं पाहिजे. त्यानं आपल्याला आपल्या आरोग्याची तर काळजी घ्यायचीच आहे, परंतु समाजातील जे गरीब माणसं आहेत ज्याला मुलबाळ नाही त्या आईबाबालाही आपल्याला सांभाळायचं आहे, त्याच्याही आरोग्याची काळजी घ्यायची. तुम्ही सांगाल जिथे कमी पडेल तेव्हा त्या आजोबा आजीच्या आरोग्याची सुविधा दर महिन्याला आपले जिजाऊ देईल. त्यांना उद्या धान्याचं किट लागलं तरी जिजाऊ पोचेल, परंतु आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे. त्यानं हे का सांगू शकतो मी तुम्हाला, मी तुमच्यासारखाच एका गरिबीतून आलेला विद्यार्थी. माझी आई इथे का मी भिवंडीला कॉलेजला यायचो. आई सकाळी मला 5:30-6 वाजता घरी गरम डबा खायला देऊन, भाकरी खायला देऊन परत स्टॉपवरती सोडायची आणि मी भिवंडीला 70 किलोमीटर प्रवास बसने करणारा एक विद्यार्थी. त्यावेळेस मला मनाशी वाटायचं कधीतरी असे दिवस आले पाहिजेत का भिवंडीचे विद्यार्थी माझ्याकडे शिकले पाहिजेत. त्यानं अभिमानाने सांगतोय, ठाणा मुंबई तर जाऊ दे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले विद्यार्थी आज आपल्या जिजाऊच्या झडपोलीच्या शाळेमध्ये शिकतात. ही अभिमानाची बाब आहे. आपल्याला आपली मुलं डॉक्टर करण्यासाठी आज लाखो रुपये ची ट्युशन फीसाठी घाबरायची कारण नाही.
तुम्ही जेवढे विद्यार्थी इयत्ता 8वी नंतर चांगले 90% 85% मार्क काढलेले विद्यार्थिनी द्याल त्यांना पुढचं डॉक्टर बनवण्याचं काम आपली जिजाऊ करेल झडपोलीच्या अकॅडमीमध्ये. आपण जेवढे विद्यार्थी द्याल ज्यांना IITला जायचे त्या तेवढ्या विद्यार्थ्यांना 100% इयत्ता 9वी पासून 4 वर्षभर त्यांना क्लासेस नीटचे JEEचे क्लासेस दिले जातील आणि 100% त्यांना IITला पाठवण्याचं काम आपली जिजाऊ करेल. आपल्याला जाती पाती धर्म याच्या पलीकडे काम करायचं आहे. आपल्या सर्वांची जात आहे एकच, गरिबी. आणि गरिबीची जात आपल्याला बदलायची, आपल्याला श्रीमंतांच्या बरोबर जायचं आहे. तर आपल्याला शिक्षण खूप गरजेचं आहे तायांनो. जेव्हा समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थी शिकतील तेव्हाच आपल्या देशातील गरिबी आणि श्रीमंतीची दरी कमी होणार आहे. आणि ही दरी कमी करण्यासाठी माझ्या भगिनींनो, या जिल्ह्यातील नाही दोन्ही जिल्ह्यातील भगिनींनो, तुम्हाला एक पाऊल पुढे यायचंय तुमच्या भावाच्या बरोबर. जेव्हा आपण चांगलं उत्तम प्रकारचं शिक्षण मुलांना देऊ, त्यांना चांगलं व्यवसायामध्ये येण्यासाठी त्यांना IITतून इंजिनियर झालेला मुलगा जर व्यवसाय करेल तर तुम्ही ठाण्यातीलच SMC कंपनी बघा, त्याचे मेहता म्हणून मालक आहेत का ते IITला त्यांनी इंजिनिअरिंग केल्याने अगदी गोव्याला काम करताना परुलेकर मिनिस्टर होते तेही त्यांच्या जोडीला IITला असल्याने त्यांना व्यवसाय करताना खूप अडचणी नव्हत्या आहेत. आपल्याला व्यवसाय ते आपली लोक उडायचे प्रत्येक क्षेत्रामध्ये, अगदी आशाताईपासनं तर महिला बालकल्याणचे मगाशी अधिकारी होते तोपर्यंत आपली लोक पोहोचवायचे, तलाट्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आपल्याच मातीतील आपलीच पोरं गेले पाहिजेत, ठाणे महापालिकेतल्या नर्सेस ताईपासनं तर अगदी आयुक्तापर्यंत आपल्याला आपलेच लोक गेले पाहिजेत. मी एकदा ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये बोलत असताना विद्यार्थ्यांशी सांगितलं, गरिबीबाबत उदाहरण बघायला गेलं तर आपल्याला 3 उदाहरणं ठाण्यातलं देता येतील. एक उदाहरण आहे ठाण्याचे आपले महापालिकेचे आयुक्त बांगर साहेब, का जे UPSCची एक्झाम दिल्यानंतर मित्राच्या घरी बसले होते आणि रिझल्ट आला का UPSCचे पास झाले, त्याच वेळेस ते खाली उतरले तर त्यांची सायकल चोरीला गेली होती. का ज्या माणूस UPSC होतोय आणि एका बाजूला त्याला दुःख त्याचं सायकल चोरीचं, म्हणजे अशी गरिबी त्यांनीही पाहिली होती. दुसरं दुःख बघायचं, गरिबी बघायची गेली तर आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी प्रचंड गरिबीत मेहनतीमध्ये, मी तर अगदी अभिमानाने सांगतो शिंदेताई, का अनेक वेळा कर्ज घेऊन पक्षासाठी त्यांनी काम केलेलं आहे. अगदी स्वतःचे घरं विकून एका खासदारकी निवडणुकीला म्हणजे फ्लॅट घेतलेले विकून ना त्यांनी दुसऱ्या उमेदवारासाठी खासदारकीची निवडणूक लढवली होती. म्हणजे गरिबी काय आपल्या 5वीलाच पुते अशी नाही. या विभागाचे आमदार साहेब आहेत प्रताप सरनाईक, तेही डोंबिवलीमध्ये आमच्या जगदीशचे नातेवाईकांकडे रिक्षा चालवत होते, तेही इथपर्यंत व्यवसायामध्ये उतरलेले. म्हणजे गरिबी जन्माला आली म्हणजे गरिबीत आपल्याला मरायचं आहे असं नाहीये. आणि आज तुमच्याबरोबर संपूर्ण ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत, महापौर ताई आहेत, माजी महापौर नरेश म्हस्के आहेत आणि आपली जिजाऊ एका जी 12 महिने 24 तास तुम्हाला जिथे अडचण पडेल तिथे तुमच्याबरोबर एका कुटुंबाप्रमाणे असेल. तुम्ही आता मात्र टीव्हीच्या सिरियल बघण्यापेक्षा कुठेतरी डोक्यात घ्या का आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपल्या पोरांना मोठं बनवायचं आहे आणि पोरं मोठी झाली तर ॲटोमॅटिक आपलं नाव होणार आहे. ते आजच्या दिवशी आपण सर्वांनी शपथ घ्यावी. रक्षाबंधन भाऊबीज तर चालूच राहील. त्यानं 4 वर्ष काय पुढचे 400 वर्ष आपलं नाव ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव आपल्याकडे आले, आज तुम्हाला मी सांगतोय का लोढा बिल्डर आले, रुस्तमजी आले, दोस्ती बिल्डर आले बाजूचे, का हे लोक 30 वर्षापूर्वी वसई विरारला 1-1, 2-2 मजल्याच्या बिल्डिंग बांधत होते, परंतु ते व्यवसायात गेले पुढे, आज कुठे जाऊन पोहोचले. आपली पोरंही व्यवसायात गेली पाहिजे. आम्ही ग्रामीण भागात फिरताना नेहमी सांगत असतो भिवंडीसारख्या तालुक्यामध्ये का आता जमिनी विकायच्या नाही, 1 स्क्वेअर फुटही जमीन विकायची नाही. आपण आपल्या व्यवसायासाठी स्वतःने मेहनत करायची. दररोज 15 तास मेहनत केली तर कुठलाही व्यवसाय कधी कमी होणार नाही. जिथे अडचण येईल तिथे प्रत्येक ठिकाणी आपले मराठी व्यावसायिक काय आज कमी नाहीत. दरेकरांनी आता 1-2 तारखेला ठाण्यामध्ये कार्यक्रम लावलेले, ज्यांची ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत किंवा तुम्हाला महिलांनाही व्यवसाय करायचे असतील तर तिथे टिपटॉपला भेट द्या. का अगदी 10,000 मराठी व्यावसायिक आपले येत आहेत आणि एकत्र राहून महाराष्ट्राची दिशा कशी बदलता येईल, कशी वाढवता येईल, एकमेकाकडून कसं शिकता येईल, अशा प्रकारचं प्रशिक्षण तिथे दिलं जाणार आहे. त्यानो या आज मला नेहमी ग्रामीण भागात फिरत असताना बघतोय का साधा हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला तर आमच्या ताया येत आहेत किंवा कुठलाही कार्यक्रम काहीतरी असला तर जाणार. त्याच्यासाठी नाही, आपल्याला सर्वांना स्वाभिमानाने जगायचं आहे. या गोष्टी कायमचं लक्षात ठेवा का आपण स्वाभिमानी जनतेचे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच आपल्याला वागायचे का मुसलमानी आपले सगळ्या जाती धर्माची लोक ही आपलीच लोक आहेत. आपण सर्वजण भारतीय आहोत आणि भारतीयाच्या दृष्टीने आपल्याला एकत्रित राहून समाजाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे आज आपल्या संस्थेचं एक मोठं रुग्णालय 130 शिंदेताई, अगदी इथल्या डिलेव्हरीचे केसेस ही आपल्या झडपोलीच्या हॉस्पिटलला सिजर केलं जाते. अगदी एका रिक्षावाल्याचे दादाजी मिसेस
झाली होती मागच्या 15 दिवसापूर्वी, त्याचीही सिजर झाली. सिजरची व्यवस्था आहे. कॅन्सरपर्यंतच्या सर्व शस्त्रक्रिया केल्या जातात, डोळ्याचे ऑपरेशन होतात. त्याचबरोबर लहान मुलांसाठी NICU आहे. आणि ॲक्सिडेंटली काय प्रॉब्लेम झाला तर आपलं इथे शिंदेसाहेबांच्या आईच्या नावाने रुग्णालय आहे, तिथेही आपली चांगली व्यवस्था होते. सिव्हिलला होते JJKM नायर. परंतु तुम्ही पेशंट ॲडमिट करण्याच्या अगोदर संस्थेची संपर्क करा. एकही रुपया तुम्हाला कुठल्याही आजारासाठी कुठे द्यावा लागणार नाही. हा शब्द तुम्हाला आजच्या दिवशी देतोय. परंतु तुमच्याकडून एक शब्द पाहिजे. जन्माला आपण आलोय, परंतु आपल्याला भाऊबंदकीचं नातं कायम ठेवण्यासाठी प्रत्येकीने आपल्या मुलाव्यतिरिक्त एक मुलगा किंवा मुलगी शिकवली पाहिजे. आणि तुम्हाला अडचण येईल तिथे तुमच्याबरोबर भाऊ असेल, तुम्हाला नवऱ्याकडे हात पसरायला लागणार नाही. परंतु तुम्ही मनाशी आज मला शब्द दिला पाहिजे का आपल्याला आपला समाज मोठा करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने माझ्या शेजारी राहणारा माणूस, माझ्या गावात राहणारा गरीब माणूस हा माझ्या कुटुंबातीलच आहे. त्याच्याही मुलाचं शिक्षण कुठे थांबता कामा नये. जिथे थांबेल तिथे आपला भाऊ 12 महिने 24 तास आपल्यासाठी मोकळा आहे. आपल्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास उघडे आहेत. जरी आज तुम्ही ठाण्याला आलात तरी कधी झडपोलीला, विक्रमगडला या, आपल्या जिजाऊला भेट द्या. का ज्या गावामध्ये अगदी सरपंचही आम्ही होऊ शकत नाही, त्या गावामध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेतात. पूर्वीच्या काळी म्हणायचे का बाबा शिक्षण हे बारामतीलाच सर्वात चांगलं. आज बारामतीच्या मुली आपल्याकडे इयत्ता 9वीपासून JEE नीटच्या क्लासेसचं शिक्षण घेतात. सिंधुदुर्गातल्या राणेसाहेबांच्या किंवा आमचे पालकमंत्री आहेत रवींद्रजी चव्हाण, त्यांच्या जिल्ह्यातलेही मुली आपल्याकडे येऊन शिक्षण घेत आहेत. तुम्हाला नक्कीच सांगतो, शिलोत्रीताई आमच्या बाजूच्याच गावच्या आहेत. का अगदी तुमच्या घरापेक्षा जास्त काळजी घ्यायला तिथे आई बाबा आपले असतात. त्याच्यामुळं मनात काही आणू नका का माझी मुलगी बाहेर राहिली तर तिच्याकडे लक्ष कोण देईल. अगदी तळ हाताच्या फोडापेक्षाही तिला जास्त काळजी घेतली जाईल, हा तुम्हाला शब्द देतोय. परंतु आपण आपली मुलं शिकवण्यासाठी तयार राहा. कुठलाही आजार अंगावर काढू नका. जसं मगाशी ताई बोलल्या का आपण स्वतःने मनाशी समजायला सुरुवात करा का आपण आनंदी राहण्यासाठी, तसं आपण मनाशी ठरवलं पाहिजे का मला कुठलाही आजाराने मृत्यू होता कामा नये, मला बरं व्हायचं आहे. आणि अगदी सांगतोय का कॅन्सरसारखे आजारी आम्ही तपासणी करत असताना 100% बरे केले जातात. आपल्या संस्थेच्या 12 रुग्णवाहिका आहेत, 44 कोकणभर लायब्ररी आहेत, त्याचबरोबर 30 पोलीस अकॅडमी आहेत का जेणेकरून आपल्याला आपले विद्यार्थी घडवण्यासाठी, आपले माणसं वाचवण्यासाठी कुठल्याही स्वार्थाशिवाय जिजाऊचं काम सुरू आहे. आज ठाण्यामध्ये काम सुरू असताना आमच्या गणेशला कोणतरी आपलेच नेते बोलले होते का बाबा काय इथे काय नगरसेवक व्हायचे का आमदार खासदार व्हायचे. तर असं आपलं कुठलंही स्वप्न नाही आहे. ज्या गावामध्ये संस्थेचा उगम झालेला आहे त्या गावचा सरपंच पण न होणारा निलेश सांबरे आज ठाण्यापर्यंत पोहोचलाय. तुम्हा आम्हाला स्वार्थाशिवाय थोडंसं जगायचं आहे. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त उरलेलं धन जे आहे ते समाजाचं आहे आणि समाजाच्या आरोग्य शिक्षणासाठी खर्च झाला पाहिजे. नुकताच सडवण्यापेक्षा किंवा याच्या त्याच्यासाठी वाईट वापर होण्यापेक्षा त्याचा चांगला वापर आपल्याला करायचा आहे. आणि आपण सर्वजण एकत्रित राहून नक्कीच समाजाला एक नवी दिशा येईल. ज्याप्रमाणे भाऊबीजेचा आपला नवीन उपक्रम आहे, रक्षाबंधनचा आहे, तसाच आपण समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू. आणि मला खात्री आहे आपण सर्वजणी बरोबर राहिल्या तर कधी अडचण येणार नाहीत. तुमच्या आशीर्वादाने ही संस्था चालते आणि अशीच कायमस्वरूपी चालेल. आणि जिजाऊने पाहिलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण करण्यासाठी मदत कराल एवढा शब्द आपल्याकडून घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ताई टाळे एकदा जोरदार वाला पाहिजेत. कृतज्ञतेची भावबीज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र वर्ष 4थे आणि आज कोकणातल्या पूर्ण